श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 185. स्वामींनी गोवऱ्याकडे पाहिले होते आणि म्हटले होते, एवढ्या पुरणार नाहीत, भरपूर घेऊन ये. सर्वजण बुचकळ्यात पडले. पौराणिक बुवा तात्काळ 10-15 टोपल्या गोरे घेऊन आले आणि स्वामींनी समाधानाने मान हलवली. तूप घेऊन ये. स्वामींनी इतर सेवेकऱ्यांना आज्ञा करताच तूप आणण्यासाठी काही सेवेकरी धावले. स्वामींच्या मनात काय आहे याचे कोणालाही थांग पत्ता लागत नव्हता. सेवेकऱ्यांनी मनभर तूप आणतात स्वामींनी समाधीवर असलेल्या महादेवाच्या पिंडीवर गोऱ्या नीट रचून ठेवण्याची आज्ञा केली होती. महादेवाच्या पिंडीवर गोऱ्या रचायच्या. सेवेकरी द्विधा मनस्थितीत सापडले होते. गोऱ्या रचून स्वामी काय करणार? थांबलात कशाला? स्वामी गरजले आणि सेवेकऱ्यांचे आपल्या मनातील विचार बाजूला सारीत महादेवाच्या पिंडीवर गोऱ्या रचण्यास सुरुवात केली. त्यावर तूप होता. स्वामींनी हुकूम केला होता आणि रचलेल्या गोऱ्यावर मनभर तूप ओतण्यात आले होते. वातावरणात अनिश्चितता भरून आली होती. स्वामींचा पवित्रा सर्वांनाच अकलीनी वाटत होता. त्यामुळेच स्वामी पुढे काय करणार याचा प्रत्येक जण विचार करीत असताना स्वामींनी त्यांच्यावरील असलेल्या खारका, नारळ, पेढे, बर्फी इत्यादी सारे जिन्नस एकत्र करून गोवऱ्यावर टाकले होते. पुन्हा त्यावर तूप घालण्यास सांगितले. मग स्वामींनी तिला अग्नी दिली. स्वामींच्या त्या कृत्याकडे सर्वजण भयचकित मुद्रेने पाहत होते. महादेवाची पिंडी, त्यावर गोवऱ्या, त्यात खारका, बर्फी, नारळ वगैरे जिन्नस आणि त्यावर तूप. आग भडकवण्यास वेळ लागला नव्हता. स्वामी शांतपणे प्रज्वलित अग्नीकडे पाहत असतानाच लिंगायत साधूचा उतावळी अनुयायाने कोणीतरी तिखट मीठ लावून सांगितले की स्वामी समर्थ लिंगायत साधूंची समाधी जाळीत आहे. अनुयायांनी मनात ही आग पेटली. 5-25 लिंगायत अनुयायांनी हातात मिळेल त्या लाठीसाठी घेऊन समाधीस्थानी आले. समाधीस्थानी सर्वजण अस्वस्थ मनाने उभे होते. पूर्ण शांत होते. ती शांतता लिंगायत साधूंच्या शिष्याच्या अक्राळस्थेपणाने भंगली. सर्वजण स्वामींना जाब विचारण्यात आले. त्या अनुयायांना आग सुद्धा विझवायची होती. रचलेल्या गोऱ्या फेकून द्यायच्या होत्या. परंतु स्वामींशी नजरानजर होतात सर्वांचे अवसान गिरडे होते. त्यांना काही बोलायचं सुचत नव्हतं. जणू काही शब्दांनी त्यांच्याची असहकार पुकारला होता. लिंगायत साधूंचे अनुयायी स्वामींना जाब विचारण्यासाठी आले होते, पण स्वामींनी केवळ एक नजर टाकतात प्रत्येक जण गरबळीत झाला होता. स्वामींच्या तेजस्वी मुखावर पाहण्याचे त्यांना धैर्य झाले नव्हते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.